श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. म्हणूनच आपलं हे कर्तव्य आहे की आपण या शरीररूपी अंगरख्याचे जतन करावे. या शरीरासोबत जोडले गेले आहे मन. ते मन खूप चंचल आहे आणि खोडकर आहे. ते आपल्याला एका वेळी एका क्षणात तिथे घेऊन जाते जिथे तुम्ही जाऊ इच्छित नाही. त्यासाठी या मनावर आपला ताबा मिळवणं अति आवश्यक आहे, जेणेकरून आपली बुद्धी, आपले विचार शाबूत राहतील. जोपर्यंत आपले विचार सुधारत नाही तोपर्यंत आपली कर्म चांगली नसतात. आणि कर्म कोण करत असतं? हे शरीर. म्हणूनच या शरीराला आपल्याला निर्बल होऊ द्यायचं नाही आहे. यानंतरचे उपदेश उद्या प्रार्थना सभेमध्ये द्या. मुलांनो, आता तुम्ही विश्रांती घ्या. प्रणाम गुरुदेव. कल्याण हो. झोपण्याचा प्रयत्न कर शत्रुघ्न. मला झोप नाही येत. खूप त्रास होत आहे. कुठे? इथे? हो, इथेच. विश्राम कर, तुझा त्रास कमी होईल. दादा, तू अंगाई गायलीस तर मला लवकर झोप येईल. मी अंगाई गीत गायलो तर तुला झोपच येणार नाही. तुझी झोप उडून जाईल. नाही राम भ्राता, तुम्ही अंगाई ऐकवा ना. हो भ्राताराम, ऐकवा ना. आम्हाला मातेची आठवण येते. आम्हाला पण ऐकव ना राम. तू गायलास तर मला वाटेल की माझी आई माझ्यासाठी अंगाई गात आहे. भ्राता, तूच आश्रमात येण्यापूर्वी आम्हाला सांगितलं होतं ना की तू आमची माता होशील म्हणून. गा ना भ्राता. जादू की सलाई चल फेर दे, राज दुलारों पे तू प्यार के रंग बिखेर दे, डाल इन पे आंचल माया में भिगो के, दिन दिन बड़े हो ये रात रात सो के, भोर भय तक दूर तू इनसे
सितारे जहाँ परियों से पाए उपहार में। उड़न खटोले पे ले जा रही उड़ा के, ममता की बाहों में झूला झूला के, यहाँ से लेकर यहीं इन्हें, यहाँ से लेकर यहीं इन्हें पहुँचा जा रे निंदिया, नन्हों के नैनों में आ जा रे निंदिया, कोमल से फूलों में आ जा रे निंदिया। प्रभू, आज आमच्या बाहुला बाहुलीचा विवाह आहे. माझ्या बाहुलीला आशीर्वाद द्या. माझ्या बाहुलीने एक अट ठेवली आहे. ती त्यालाच वरमाला घालणार आहे. सीता, वडीलधारे तुझ्या विवाहाबद्दल बोलत होते. तुला कसे स्वामी हवेत? मला मला असे स्वामी हवेत, भगवान विष्णू सारखे. बघा, त्यांच्या हातात पद्म आहे. हो आहे. मातेने आम्हास सांगितले होते, पद्म या गोष्टीचा संकेत आहे की ते कमळासारखे कोमल आहेत. परंतु यांच्या हातात तर गदा देखील आहे. हो, कमळासारखे कोमल आहेत, परंतु गधेसारखे कठोर सुद्धा. आणि शंख, तो कशासाठी? माता म्हणाली होती की शंख वाजवून सज्जनांना विश्वास पटवून दिला जातो. कसला विश्वास? की ते जे सुदर्शन चक्र आहे ना, त्याच्या सहाय्याने ते दुर्जनांचा नायनाट करतील. परंतु तुला कसे कळणार की तुझ्या स्वामींमध्ये हे सगळे गुण आहेत? अगं उर्मिला, जो शिवधनुष्य उचलू शकेल त्या व्यक्तीमध्ये हे सर्व गुण असतील. अतुलनीय, वंदनीय, पूजनीय, इष्ट यही एकनिष्ठ होके ध्यान विष्णु का लगाया है। जगतपति परम पति को पति के रूप में पाऊं, यही मुख्य आकर्षण यहाँ खींच लाया है। चला चला, बाहुलीचा विवाह लावूया, नाही तर ती रागवेल. चला. जय श्री राम, जय जय श्री राम. मङ्गलं भगवान् विष्णुर्मङ्गलं गरुडध्वजः, मङ्गलं पुण्डरीकाक्ष, मङ्गलाय तनोहरिः. शान्ता
आमच्याकडे काही कामच उरणार नाही. उरणार ना. कोणतं? आमच्यावर प्रेम करायचं. तुम्ही चौघे खूप गुणी आहात. आता जा, थोडी विश्रांती घ्या. तुमच्या गुरुदेवांशी मी बोलते. प्रणाम गुरुदेव. आयुष्मान भव. कल्याण हो. काय बोलायचं आहे तुम्हाला आमच्याशी? कुणाचं बोलणं लपून छपून ऐकणं चांगली गोष्ट नाहीये महर्षी. आणि शिष्यांचे मन विचलित करणे देखील चांगली गोष्ट नाही देवी. ते अयोध्येचे राजकुमार आहेत. त्यांना अशा पद्धतीने काम करताना बघून मला बरं नाही वाटत. हे तुम्ही कसे विसरू शकता देवी की गुरुकुलमध्ये कोणीही राजकुमार नसतो. सर्व एक समान असतात. कोणीही नीच नाही, कोणीही उच्च नाही. म्हणूनच सगळे माझे शिष्य आहेत. तरीही देवी, शिष्याला प्रत्येक प्रकारचे काम जमले पाहिजे. आणि माझेच हे चौघे शिष्य अजिबात सामान्य नाही. पुढे जाऊन त्यांना संपूर्ण विश्वावर राज्य करायचं आहे. आणि त्यासाठी जीवनाच्या प्रत्येक पैलूची ओळख होणे खूप महत्वाचे आहे. मी त्यांना कर्मठ बनवू इच्छितो, कर्तव्य कठोर बनवू इच्छितो. कर्तव्य कठोर बनवा, परंतु दगड नका बनवू. भावनांची कोमलता त्यांच्या मनात तशीच राहू द्या. तेव्हाच तर राजा बनल्यानंतर हे सगळे भाव प्रजेच्या सुखदुःखाशी एकरूप होऊ शकतील. देवी, या सर्व गोष्टी तुम्ही कुठून शिकला? तुमच्याकडून. तुम्हीच तर माझे पतीही आहात आणि गुरुदेव सुद्धा. देवी, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नच्या मनात भावनांची कोमलता सदैव बनवून ठेवण्यासाठी मी तुमची नियुक्ती करत आहे. ओम ओम. महाराणी कैकेयी, खूप भयंकर वादळ आलं आहे. हो, आम्ही बघतो. महाराणी, भरत गुरुकुलात सकुशल तर असेल ना? बुद्धी भ्रष्ट झालीये का? शुभ शुभ बोल. तुम्ही विसरला आहात महाराज. तुम्हाला 4 पुत्र आहेत आणि ते यावेळी गुरुकुलात शिक्षण घेत आहेत. गुरुकुलात कुटी आहे महाराज. राजमहाल नाहीये संरक्षणासाठी. तिथे ते गवताच्या बिछाण्यावर झोपतात महाराज. अशा वादळात गवताचा बिछाना तर काय, झोपडी सुद्धा उद्ध्वस्त होईल. हाहाकार माजला असेल. तुमच्या चेहऱ्यावर स्मित आहे महाराज. तुम्हाला तुमच्या पुत्रांची अजिबात काळजी नाहीये का? नाही. आम्हाला हे चांगलंच माहीत आहे महाराणी की गुरुदेवांच्या छत्रछायेत आमचे 4ही पुत्र सकुशल आहेत. वादळ असो, चक्रवात असो किंवा कोणतंही संकट, गुरुदेव आपल्या 4 पुत्रांचंच नाही तर त्यांच्या सगळ्या शिष्यांचं रक्षण करण्यात पूर्णतः समर्थ आहेत, सक्षम आहेत. गुरुदेवांवर आमचा विश्वास अटळ आहे. गुरुदेव, पाहिलं गुरुदेव केवढं वादळ आलंय? मी बघत आहे. तरी देखील तुम्ही रामाला यज्ञासाठी समिधा गोळा करायला पाठवलं. देवी, तुम्ही फक्त रामाच्याच विषयी का विचारले? त्याच्यासोबत माझे अन्य शिष्य देखील गेले आहेत जंगलात. तुम्ही
त्यांच्याविषयी तर चौकशी केली नाही. कळत नाही, पण मला सगळ्यात जास्त रामाचीच काळजी वाटत राहते. तुम्ही फक्त रामाच्याच नाही तर सर्व शिष्यांच्या गुरुमाता आहात. आणि तुम्ही फक्त गुरुदेव नाही, माता पिता, रक्षक, ईश्वर सर्व काही आहात. त्यांचं रक्षण करणं तुमचा धर्म आहे. तरी देखील मी त्यांना वादळात पाठवलं. रामाने इतरांना चिंतामुक्त करण्यासाठी जन्म घेतला आहे. वादळांमध्ये प्रवेश करून वादळांना मिटवण्यासाठीच राम अवतार झाला आहे. कंपित हृदय भक्ति से भर के कहती प्रभु से विनती करके. ताई, प्रभूंनी आपली प्रार्थना ऐकली. वादळ आता थांबलंय. सुमित्रा, कैकेयी, आपल्याला लवकरच गुरु वशिष्ठांच्या आश्रमात जायला हवं आणि बालकांची भेट घेतली पाहिजे. हो ताई. हो ताई. या वादळात ज्याची जेवढी क्षती झाली आहे त्याची क्षतिपूर्ती करावी लागेल. सुमंत, आज्ञा महाराज. सर्वप्रथम प्रजारक्षणार्थ सैन्याला पाठवा आणि सोबतच रस्त्यात उन्मळून पडलेल्या झाडांना बाजूला करा, जेणेकरून यातायात व्यवस्थित होईल. प्रकृतीच्या या क्रोधामुळे नागरिक घायाळ झाले असतील. शुश्रूषेची आणि चिकित्सेची व्यवस्था शीघ्र अतिशीघ्र करा. जशी आज्ञा अयोध्या नरेश. पाय बाजूला कर विवस्वान. नाही, या समिधा मी उचलणार. मी तुला या समिधा नाही उचलू देणार. मी या प्रथम पाहिल्या आहेत. मी माझा पाय सर्वप्रथम ठेवला. ही माझी आहे. लक्ष्मण, नाही विवस्वान, तिथेच थांब. राम, आधी तू तुझ्या भावाला समजाव. जर हा माझ्याशी भांडला तर मी काय करणार आहेस तू? लक्ष्मण. भ्राता, हा जाणून बुजून माझ्याशी भांडतोय. लक्ष्मण, गुरुदेवांना समिधाची गरज आहे. ते आपली प्रतीक्षा करत आहेत. परंतु भ्राता, विवस्वानने अजूनपर्यंत एकही समिधा नाही उचलली. विवस्वान, जर तू समिधा घेऊन नाही गेलास तर आज तुला भोजन नाही मिळणार. काही हरकत नाही, घे. तू या समिधा गुरुदेवांना देऊ शकतोस. मला तुझ्या संविधाची गरज नाही. विवस्वान, भ्राता रामांचा अपमान केलास तर मी तुला नाही सोडणार. नाही लक्ष्मण, विवस्वान आपला गुरुबंधू आहे. माझा कुणीही भाऊ नाही. तू देखील माझा भाऊ नाहीस.
थांब बाळा विवस्वान. कल्याण हो. तिकडे गुरु माता तुम्हा सर्वांची काळजी करत आहे आणि इथे तुम्ही सर्वजण आपापसात भांडण करत आहात. विवस्वान, तू मला जरा सांगशील, तू झाडावर कुऱ्हाड का चालवत होतास? समिधा मिळवण्यासाठी. संविधाचा अर्थ माहीत असताना सुद्धा तू झाडावर कुऱ्हाड चालवत होतास? विवस्वान, झाडाच्या तुटलेल्या फांद्या जेव्हा आपोआप खाली पडतात तेव्हाच त्यांना समिधा असं म्हटलं जातं. आणि यज्ञात आहुती देण्यासाठी याच समिधाचा उपयोग केला जातो. यज्ञात आहुती देण्यासाठी कोणत्याही वृक्षाला तोडले जात नाही. माझ्या प्रिय शिष्यांनो, वृक्ष आपले मित्र आहेत, आपले सखा आहेत. स्वयं हे वृक्ष उन्हात उभे राहून तीव्र उन्हात जळतात, परंतु आपल्याला सावली प्रदान करतात. आपण या वृक्षांवर दगड जरी फेकून मारले तरी देखील हे वृक्ष आपल्यावर क्रोध करत नाहीत, परंतु ते आपल्याला दगडाच्या बदल्यात फळं देतात. विवस्वान,